लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आलाय। लाडक्या बहिणींसाठी आता पुन्हा एकदा निधी वळवण्यात आलाय। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे। त्या संबंधीचा शासन निर्णय देखील जाहीर झालाय। आता पुन्हा आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवण्यात आलाय। त्यामुळे या निर्णयाचा फटका आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर होणार आहे। या आधी देखील लाडक्या बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता। दरम्यान यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडनं या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणींचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही। त्यामुळं मला असं वाटतं हे खोटारडेपणा आहे। हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे। आदिवासी विभागाचा निधी परत लाडकी बहीण योजनेसाठी वळवला असेल तर आदिवासी आमदार गप्प का? जर तुम्हाला या खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर आमदारकीचा त्वरित राजीनामा द्या, अन्यथा राज्यभर भीक मागो आंदोलन करणार असा इशारा सचिन खरात यांनी दिलाय। परत एकदा आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे। हा निधी कायदेशीर वळवता येत नाही, तरी सुद्धा का वळवला हा आमचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जी विधानसभा आहे, या विधानसभेमध्ये दलित आणि आदिवासी आमदार आहेत, ते गप्प का आहेत? समाज कल्याण न्याय खात्याकडे तुम्हाला लक्ष देता येत नसेल तर तुम्ही तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा, तर त्वरित हा निधी आम्हाला आमच्या विभागाला परत देण्यात यावा, अन्यथा आम्ही राज्य